हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल टू माय चॅनल बॅक. तर आज आपण पाहणार होतो सरगमचं महत्त्व इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये काय आहे. तर मला सांगा मंडळी, सरगम म्हणजे काय? तर आपण जे स्वर म्हणतो सा रे ग म प ध नी, हेच स्वर जेव्हा एकत्र करून त्याचे वेगवेगळे तुकडे बनवले जातात आणि वेगवेगळ्या रूपाने सादर केले जातात, त्याला सरगम म्हणतात. तर बऱ्याचशा लोकांना सरगम गीत गाणं म्हणजे खूप अवघड वाटतं, कारण मेन त्याच्यामध्ये स्वर जे आहेत ते आधी मेन पक्के केले पाहिजेत ना. तर आपण जे म्हणतो सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. तर हे झाले सर्व शुद्ध स्वर. तर मंडळी, सरगम केव्हा गायली जाते ना, तर ती शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर अशा प्रकारे आपण वेगवेगळे स्वर घेऊन त्यांची सरगम बनवू शकतो. जर एखाद्या रागावरती सरगम असेल तर उदाहरणार्थ राग दुर्गा, सा रे म प ध सा सा ध प म रे सा. तर ह्याच्यामध्ये शुद्ध स्वर आहेत, अर्थात ग आणि नी हे दोन स्वर नाही आहेत दुर्गा रागामध्ये. तर ह्याच्यामधले कुठलेही स्वर, त्याच्यासाठी तुम्हाला आधी सा रे ग म प ध नी सा हे स्वर आधी पक्के करायला लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही सा रे म प रे म प रे म प ध प ध प म प रे म प ध सा ध प म प रे म सा रे द सा. तर हे ह्या रागाचं चलन झालं. तर ह्याच्यामध्ये आपण सरगम गीत कुठलेही स्वर घेऊन ते विशिष्ट पद्धतीने बांधले तर सरगममध्ये त्याचं रूपांतर होतं. प म प ध प म प ध म म म रे 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 सा. प म प ध प म प ध म म म रे 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 सा. सा ध सा ध प ध म ध प सा ध सा ध प ध म ध प सा 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 ध प प प प म रे रे म रे ध सा. सा 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 ध प प प प म रे रे म रे ध सा. ध सा रे म प ध 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 ध सा सा प ध ध म प प रे म म सा रे रे ध सा. प म प ध प म प ध म म म रे 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 सा. तर मंडळी, ही झाली या रागाची सरगम. तर अशाच प्रकारे आपण दुसरे राग देखील घेऊ शकतो. राग भूप, दुर्गा, खमाज. तर अर्थात त्यांचे स्वर वेगळे असतील, कोमल असतील, तीव्र असतील.
किंवा सर्व शुद्ध स्वर असतील, जसे आता आपण घेतले ते राग दुर्गामध्ये, तशा प्रकारे शुद्ध स्वर असतील, तर ह्याचे जे विशिष्ट प्रकारे स्वर तयार करून बांधलेले आहेत त्यांना सरगम असं म्हटलं जातं. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं काही लोकांना सरगम गाणं हे खूप अवघड वाटू शकतं. त्याच्या आधी स्वर पक्के केले पाहिजेत. त्याच्या अगोदर तुम्ही हमिंगचा रियाज करू शकता. हमिंग म्हणजे की आणि ओमचा रियाज देखील करू शकता. हमिंगचा रियाज, ओमचा रियाज, त्याच्यानंतर साचा रियाज करा. तर ओमचा रियाज तुम्ही ओम हा शब्द एका लाईनमध्ये आला पाहिजे असा रियाज करा. म्हणजे एक लाईन आली पाहिजे. अशा प्रकारे ओमचा रियाज. त्यानंतर सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. असा प्रत्येक स्वराचा अभ्यास हा हळूवारपणे करायचा. ह्याच्यानंतरच तुम्ही सरगम व्यवस्थित करू शकता. म्हणजे आता आपण प म प ध प प म प ध प म प ध, पहिल्यांदा त्याच्यासाठी डायरेक्ट प लागला पाहिजे, बरोबर. तुम्ही सा रे ग म प म प ध असं नाही म्हणू शकत. म्हणजे सा रे ग म हे मनात म्हणू शकता, पण म्हणताना प म प ध प म प ध म म म रे 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 सा. तर याच्यासाठी आधी प नीट लागला पाहिजे. प म प ध प म प ध म म म रे 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 सा. सा ध वरचा ध लावला. सा ध सा ध, परत वरचा सा वरचा ध, प ध म ध प. तर मी तुम्हाला हे हळूवार का म्हणून दाखवते की तो डायरेक्ट तोच स्वर लागला पाहिजे. जेव्हा सरगम म्हणतो तेव्हा तुम्ही सा रे ग म प म प ध असं नाही म्हणू शकत. सा रे ग म प म प ध नाही. सो डायरेक्टली when you want to sing any particular swara, directly sing that swar only. You can't sing swar before that.
आणि मग तो स्वर लाव, असं देखील आपण नाही करू शकत, बरोबर ना. स प म प ध याच्यासाठी आधी सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. हे स्वर एक 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 अशी म्हणायचे. मग सा रे रे ग ग म प प ध ध नी सा. या प्रकारे एक एक रागाचा अभ्यास, ज्याच्यामध्ये शुद्ध स्वर, कोमल स्वर, तीव्र स्वर आहेत, तसे एक स्वरांचा अभ्यास देखील केला पाहिजे वेगवेगळ्या रागातला. म्हणजे आपण मग सरगम जी आपल्याला जर म्हणायला अवघड जात असेल तर ती थोडी सोपी जाऊ शकते. सा म रे प ग ध म नी प सा सा प नी म ध ग प रे म सा. हा एक मी तुम्हाला अलंकार म्हणून दाखवला. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील वेगवेगळे स्वर कसे जोडले आहेत. सा म एकदम म जोडला, म रे प ग ध म नी प सा सा प नी म ध ग प रे म सा. सरगम म्हणण्यासाठी आधी आपण एक स्वराचा अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. एक स्वर हळुवारपणेच म्हणायचा. सा रे ग म प अशा प्रकारे हळूच म्हणायचा. सा रे ग म प ध नी सा सा नी ध प म ग रे सा. हे जे आपण फास्ट म्हटले हे ह्याच्या नंतरची स्टेप आहे. सो आधी सा रे. काही महिने आपल्याला अशी प्रॅक्टिस करायला लागेल. मग त्याच्यानंतर आपण थोडं फास्ट, मग आणखीन त्याच्याहून थोडं फास्ट असं प्रॅक्टिस करू शकतो. आणि सरगम जी असते ती मध्यलयीमध्येच जास्त करून असते. प म प ध प म प ध म म म रे 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 सा. ही मध्यलयीमध्ये आहे, एकदम फास्टही नाही आणि एकदम प म प ध प म प ध अशी खालच्या लईमध्ये पण नाही आहे. आणि प म प ध प म प ध म म म रे 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 सा एवढी फास्ट पण नाही आहे. सो मध्यलय. यासाठी आधी स्वरांचं प्रभुत्व आपल्याला मिळवायला लागेल. सो मला एक तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे, तुमचा सर्वात आवडता स्वर कोणता आहे आणि का, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. आणि आय होप तुम्ही माझे व्हिडिओ पूर्णपणे
बघताय, म्हणजे अर्धवट बघितला तर अर्धवट इन्फॉर्मेशन मिळेल. त्यामुळं डू वॉच देम कम्प्लिटली. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याच्याशिवाय माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचणार नाही. आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अँड फॉलो म्युझिकल माधुरी देशपांडे. थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन. माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या कमेंट सेक्शनमध्ये.